गणपती बाप्पा मोरया असं म्हणत अख्खं कुटुंब तुला वाजत गाजत घरी घेऊन येतं काय आणि सजवलेल्या मखरात तुझी स्थापना करतं काय. गरमागरम मोदक आहा त्यावर दिलेली तुपाची धार आम्ही सगळे एकत्र मिळून ते खातो काय आणि तुझ्या येण्याच्या आगमनात रमतो काय. बरं ते सगळं ठीक आहे, पण तुझ्या येण्याच्या आनंदात आमच्या डाएटची लागते वाट. तुझ्या येण्याच्या आनंदात आमच्या डाएटची लागते वाट. मग एक मोदक पोटात आणि दुसरा मोदक हातात धरून आम्हीच म्हणतो तू येतोस वर्षातून एकदाच, मग डाएट कसला आलाय त्यात. गौरी पूजनाच्या निमित्ताने घरात उमटलेल्या गौरीच्या पावलांनी घराला येते काय ते तेज. गौरी पूजनाच्या निमित्तानेच आम्हाला समजते गणपती बाप्पा आणि गौरीमधले भावा बहिणींचे काय ते प्रेम. गणेशोत्सवाचा भाग व्हायला घरातले येतात सगळे एकत्र. घर हसतं खेळतं आनंदी होतं. पण हो, तुझ्यामुळेच हे सारं शक्य होतं. मात्र तर कितीही नाही म्हटलं तरी येते ती म्हणजे निरोप घेण्याची वेळ. तर कितीही नाही म्हटलं तरी येते ती म्हणजे निरोप घेण्याची वेळ. शेवटची ती आरती, शेवटची ती वेळ. गणपती बाप्पा मोरया असं म्हणत बाबा घेतो तुझी मूर्ती कडेवर. समुद्रकिनारी जाताच तुझा निरोप घेणं होतं थोडं कठीणच. डोळ्यात अश्रू आणि मनात आशा धरून स्वतःला आम्ही हेच समजवतो, तू चाललास म्हणून काय झालं, तू दिलेले आशीर्वाद असतील सदैव आमच्या सोबतच. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या.